नागपुर में आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना की ओर से केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने लोगों में मेलोडी चॉकलेट बांटकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का प्रतीकात्मक विरोध दर्ज कराया। आंदोलनकारियों का कहना है कि देश में लगातार महंगाई बढ़ रही है और पेट्रोल, रोजमर्रा की वस्तुओं के दाम आम जनता की पहुंच से बाहर होते जा रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि प्रधानमंत्री जनता को बचत और खर्च कम करने की सलाह देते हैं, जबकि स्वयं विदेश दौरों में व्यस्त रहते हैं। कार्यकर्ताओं ने कहा कि आम नागरिक आर्थिक संकट से जूझ रहे हैं और केंद्र सरकार जनता की समस्याओं से दूर दिखाई दे रहे हैं। संपूर्ण पदार्थाच्या आणि संपूर्ण वस्तूच्या या संपूर्ण महागाई झालेली आहे आणि या महागाईमुळे जनता संपूर्ण त्रस्त आहे आणि तेल असो, गॅस असो, डिझेल असो, पेट्रोल असो, अशी कुठलीच वस्तू नाही जे महाग नाही झाली आणि त्यामुळे संपूर्ण सामान्य जनता ही त्रस्त झाली आहे। म्हणजे आपले माननीय पंतप्रधान लोकांना कटोती करा, बचत करा अशा प्रकारे सल्ला या ठिकाणी देत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती, भीषण परिस्थिती या महागाईची सामान्य जनतेसाठी, कारण 500 रुपये 1000 रुपये वाढले तरी सामान्य जनतेला त्याचा फार मोठा फटका बसतो, त्याचं जीवन उद्ध्वस्त आणि अस्वस्थ झाल्यासारखं होतं। आणि अशा परिस्थितीत आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा आपल्या देशाची अशी परिस्थिती आहे, संकटाची आहे, ते विदेशात जाऊन चॉकलेटचं वाटप करून आणि त्याचं शूटिंग करून हे सगळं व्हायरल करतात। म्हणजे याचाच अर्थ हे पंतप्रधान पद जे आहे याला हे सामान्य जनताची चिंता नसणे अशा प्रकारचा काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणून नागपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गरिबाची थट्टा ज्या प्रकारे होत आहे, सामान्य जनतेची थट्टा या ठिकाणी होत आहे, याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मेलडी चॉकलेटचं वाटप करून या ठिकाणी निषेध या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही या ठिकाणी करत आहोत।